तर नाशिकमधून भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते सध्या बोलतात. आपण थेट जाऊया. येण्यात उशीर झाला तर गणेश भाऊ काल दुपारीच मुंबईकडे रवाना झालेले, पण मला आता माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेलेले आहे. पण मला गणेश भाऊंचा निरोप आहे की आपल्याला उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्या ठिकाणी आज भेटणार आहेत. हो, मी त्यांना भेटणार आहेत. आता महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री आहे दोघं पण. आता मला तर खरा फडणवीस साहेबांचाच निरोप होता, पण आज त्या ठिकाणी ते मुंबईमध्ये उपलब्ध नाही आणि एकनाथ शिंदे साहेब आहे वाटतं, तर मी त्यांना आज भेटेल. हो, मी लढण्यावर ठाम आहे आणि माझा प्रचार पण चालू आहे. काल पण मी त्या ठिकाणी सटाण्यामध्ये व्यक्तिगत सगळ्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या. नंतर सायंकाळी मी मालेगावच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या. मुख्यमंत्री दिल्लीमध्ये आहे, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी किती जाणार आहे? नाही, मला जर मुंबईत जाऊन तसं काही सांगितलं गेलं की आपल्याला दिल्लीला जायचं, तर आता शेवटी तिथं मला जाणं क्रम प्राप्त आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहात, मात्र काल किशोर दराडे यांनी गणेश भाऊंच्या घरी जाऊन भेट घेतली होती आणि मतदान करण्यासंदर्भामध्ये त्यांची चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी कुणाल दराडे यांनी असं काही बोललेलंच नाही असं देखील निवडणूक लढवलं. हे बघा, ते कुठले मतदान मागायला ते आलेले नव्हते. ते आले होते गणेश भाऊंची आणि माझी व्यक्तिगत भेट घेण्यासाठी, पण मी त्यांची भेट त्या ठिकाणी काल नाकारली. ते गणेश भाऊंना आणि वहिनींना भेटले. काल त्यांनी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली, माफी पण मागितली की आमच्याकडून येण्यास उशीर झाला किंवा कुणालचा शब्द चुकलेला आहे. आता ते जे सांगताय का, त्यांनी हे पण सांगितलं मला आपल्या माध्यमातूनच कळाले की गणेश आणि गोकुळ दोघे माझे लहान भाऊ आहे. जर आम्ही तुमचे लहान भाऊ आहे आणि तुमचा स्वतःचा पुतण्या आम्ही जर लहान भाऊ आहे असं म्हटल्यानंतर आमचा बाप पण हा किशोर दराडेंचा बाप होऊ शकतो. मागच्या वेळेस तुमचा पुतण्याच जर तुमच्या बापाचा उद्धार करत असेल आणि त्याच्यावर तुम्ही दिलगिरी व्यक्त करत असाल तर ही कुठली पद्धत आहे? अगोदर बोलायचं आणि नंतर मग दिलगिरी व्यक्त करायची, हे काय महाराष्ट्राच्या संस्कारांना किंवा संस्कृतीला शोभनीय नाही. आणि आपल्याला माहित आहे कुणाल दराडेंचे पूर्वी पण असे वादग्रस्त व्हिडिओ त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून अजून पण ते त्या ठिकाणी फिरताय. आपल्याला माहित आहे त्यांच्या हॉस्पिटलमधलं एक घाण माझा तरी बापच काढलाय, पण एका व्यक्तीचा त्यांनी किती 7 पिढ्यांचा उद्धार केलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही भाजपचं तुमच्याकडे काही पद आहे का? कारण तुम्ही वारंवार नाही, माझ्याकडे भारतीय जनता पार्टीचं कुठलंही पद नाही. मी पूर्वी पण सांगितलं आहे की गणेश भाऊ 2017 पासून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे, नगरसेवक होते, स्थायी समितीचे सभापती होते. तेव्हापासून मी फक्त त्यांचा बॅकबोन म्हणून किंवा पडद्यामागचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी राबतोय आणि जे काही कामं माझ्या वाट्याला आले ते मी प्रामाणिकपणे पार पाडलेले आणि त्याचा फायदा इनडायरेक्टली भाजपाला झालेला आहे. तुमची माघार होण्यावरती किंवा पाठिंबा दिल्यावरती जळगावचे देखील चित्र स्पष्ट होणार आहे. जळगावचं चित्र तसं एकतर्फी आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे बहुमत आहे. त्या ठिकाणी शिंदे गटाचा आणि भारतीय जनता पार्टीतले जे नगरसेवकांचं अंतर आहे ते बऱ्यापैकी 50 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे माझ्या माघारीवर जळगावचा प्रश्न सुटला नाही सुटला मला असं वाटत नाही. 3-4 दिवसापासून 3 मंत्री आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आपली मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे आधी उदय सामंत आहेत, गिरीश महाजन आहेत, दादा भुसे आहेत. आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहात, त्यांची काय कारण आहे? काय झालं, जोपर्यंत मी या निवडणुकीचा फॉर्म भरला तोपर्यंत मला या मतदारसंघातल्या नगरसेवकांची किंवा मतदारांची नाराजी मला माहित होती, पण ती इतकी भयानक काही मला माहित नव्हती. जसं जसं मी लोकांच्या गाठीभेटी घेतल्या, प्रचार केला, त्या नगरसेवकांना भेटलो, त्यानंतर बाह्य स्थिती लक्षात आली की मागचे जे आपले आमदार आहे त्यांचा 6 वर्षाचा तो आमदारकीचा कालावधी आणि मधला 2 वर्षाची रिक्त कालावधी, या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी लोकांचे त्या ठिकाणी त्यांच्या मतदारांचे कुठलेही प्रश्न सोडवले नाही. कोणाला कुठल्याही प्रकारचा विकास निधी, एक साधं 1 लाखाचं किंवा 3 लाखाचं 10 लाखाचं पत्र त्यांनी दाखवावं की मी या वार्डात किंवा या शहरातल्या नगरसेवकाला दिलं, असं काही करेल नसतानाही जे 3 मंत्री आपण म्हणतोय, आता जे राज्याचे वरिष्ठ मंत्री आहेत त्यांना त्या ठिकाणी महायुतीचे समन्वयक म्हणून नाशिक जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. आणि अशा वेळेस त्यांचा उमेदवार निवडून येत नसल्याने लोकांचा पाठिंबा गोकुळ गीतेंना म्हणजे मला असल्याने कदाचित त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी पडतोय, म्हणून गोकुळ गीतेंचा जाहीर पाठिंबा त्यांना द्यायचा आणि ही निवडणूक एकतर्फी करायची असा त्यांचा काय असा आहे? आज तुम्ही एकनाथ शिंदेची भेट घेणार आहात, मुख्यमंत्र्यांची पण भेट घेणार आहात. मला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्याच भेटीसाठी बोलवलं होतं, पण मला आता कळालंय की मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेलेले आहे. मग आता जे मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब असेल तर मी त्यांना भेटेल आणि मग काय पूर्ण आज चर्चा होती मी ते कळेल, समजेल मला आज. मला वाटत नाही काही मार्ग निघेल, कारण माझी आमदारकी मला 18 जूनला त्या ठिकाणी समोर दिसते आणि अशा वेळेस ते मला काय देऊ शकतात मला माहित नाही. आता त्यांनी त्या ठिकाणी आज चर्चा आणतीच तो विषय समजेल. 3 मंत्री तुमच्या माघारीसाठी पाठिंबासाठी प्रयत्न करतात, तुम्हाला काही आश्वासनं दिली जात आहेत का? नाही, मला त्यांनी आश्वासनं देण्यापेक्षा मी तडजोड करणारा कार्यकर्ता नाही. मला कुठली आश्वासनं नकोय. मी माझी निवडणूक लढणार आहे आणि अशी काही मी त्यांच्याकडे मागणी पण केलेली नाही. पण राज्याचे सर्वात प्रमुख नेते असणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्हाला काही सांगता आहेत आणि तुम्ही अजून आपल्या उमेदवारी ठाम आहे का? बरं असं होतंय? काय होतं, हा ज्या मतदारसंघाचा हा विषय आहे नाशिक स्थानिक स्वराज्य, इथले जे आमदार आहे 74 वर्षीय हे निष्क्रिय आहे.
यांनी त्यांच्या 8 वर्ष कार्यकाळात सपशेल अपयशी ठरलेले आहे आणि लोकांची जनभावना आहे का गोकुळ गीते तुम्ही लढा, तुम्ही घरात बसले तरी आम्ही तुम्हाला मतदान करणार आहेत. अशा वेळेस मी त्यांचा घात करणं मला शोभत नाही. लोकांचा आता मी काल सटाण्याला गेलो, देवळ्याला गेलो, मालेगावला गेलो, लोकांची शोभ इतका भयंकर आहे तर ते त्या उमेदवाराला अटेंडच करू शकत नाही. आता यात जर या तीन मंत्री महोदय माझ्या वेळोवेळी गाठीभेटी घेत आहे, त्यांचा मला काही कुठला दबाव नाही, पण ते मला विनंती करताय की या ठिकाणी आमच्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा द्या. पण पाठिंबा हा शब्द मी वापरू शकत नाही. पण एक असं असतं ना, वरिष्ठ ज्यावेळेस सांगतायत आपल्यापेक्षा पदाने जे वरिष्ठ आहेत कुठेतरी त्यांचा मान राखला जावा अशी एक सर्वसाधारण समज असतो, त्यालाच तुम्ही कुठेतरी आव्हान नाही, मी त्यांचा मान ठेवण्यासाठी मी त्यांना एकच सांगितलं, मी थांबू शकतो, मी व्यक्तिगत घरात थांबू शकतो, मी पाठिंबा हा शब्द त्यांना वापरू शकत नाही, कारण पाठिंबा देण्यासारखं योग्य व्यक्तिमत्व त्यांचं नाहीये. हो. पण मग निवडणुकीमध्ये तुम्ही थांबण्याची तुमची तयारी आहे? निवडणुकीमध्ये थांबण्याची माझी बिलकुल तयारी नाही. पण तुम्ही हा प्रश्न विचारला की वरिष्ठ मंत्र्यांच्या शब्दाला मान देणार का नाही देणार. त्यांच्या शब्दाला मान द्यायचा असेल तर मी फक्त घरात बसू शकतो, पण मी पाठिंबा हा त्या व्यक्तीला देऊ शकत नाही. मी पाठिंबा देऊन का उपयोग आहे? त्या मतदारांचाच त्यांना पाठिंबा नाही किंवा त्यांच्या पाठिंबागे ते मतदार उभे राहणार नाही याची मला खात्री आहे आणि ती सगळ्यांना आहे. आता जो विषय आहे, 3 मंत्री तुम्हाला याआधी पण बोलत होते, एकनाथ शिंदेची पण तुमची भेट झालेली, आज पुन्हा तुम्हाला तुम्ही सांगणार आहे की तू निवडणुकीमधून थांबून जा, तुमचं त्यांना काय सांगणार असणार आहे? नाही, आता 4 दिवसापूर्वी जी आमची भेट झाली ती व्यक्तिगत स्वरूपाची होती त्या ठिकाणी, पण त्यांनी मला कन्व्हिन्स केलं, पण मी त्यांना निदर्शनात आणून आणि त्यांना ही बाब मान्य आहे का त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी चुकलेला आहे. पण निवडणूक प्रक्रिया पुढे गेलेली आहे, माघारीचा टायमिंग संपलेला आहे, उमेदवार पण आता एबी फॉर्म बदलू शकत नाही, अशा अनेक गोष्टी असल्यामुळे कदाचित आज पुन्हा काय आता त्यांनी नवीन काही त्या ठिकाणी विचार करून ठेवलेला असेल का तो माझ्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर बघूया, चर्चा होईल त्याच्यानंतरच मी तुम्हाला तो विषय सांगू शकतो. याआधी गणेश भाऊंनी विधानसभेसाठी प्रयत्न केले होते, तिथे दुर्दैवाने पराभव झाला. आता ही निवडणूक म्हणतात की मला आमदारकी डोळ्यासमोर दिसेल, या कंडिशनमध्ये जर तुम्हाला थांबण्याची वेळ आली तर तुम्ही पुढचं काय तुमच्यासाठी सांगणार, तुमच्या पुनर्वसनासाठी? नाही, पुनर्वसन हे काही कोणी कोणाचं करू शकत नाही. शेवटी तो नेता पण तितका कॅपेबल पाहिजे, तो कार्यकर्ता पण तेवढ्या ताकदीचा पाहिजे, तो लोकांपर्यंत पोहोचलेला पाहिजे, तर त्या व्यक्तीचं पुनर्वसन होतं. आता राज्यामध्ये काय होतंय, आता याच निवडणुकीचं घ्या, तो उमेदवार कोणापर्यंत 8 वर्षात पोहोचलेला नाही किंवा त्यांनी त्या लोकांची कामं नाही केलेली, तरी त्याला जिंकून आणण्यासाठी ते माझा पाठिंबा मागताय. एक पाठिंबा त्या ठिकाणी काल परवाच प्रसाद बापू यांचा त्यांनी केलेला आहे आणि आता माझ्या पाठिंबागे ते लागलेले आहे आणि निवडणूक ही लोकांनी हातात घेतलेली आहे. मी तुम्हाला सांगतो का लोक आता इतके पुढे गेलेले आहे, मी घरात जरी बसलो तर लोकांनी मला मतदान द्यायची त्या ठिकाणी भूमिका ठरवून ठेवलेली आहे. तर गोकुळ गीते